संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप. ग्रामस्थांच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं केलं स्पष्ट. उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहांच्या भेटीसाठी हॉटेल वेस्टिनमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित. गृह पश्चिम विभागाच्या बैठकीला राहणार उपस्थित, तर मुख्यमंत्री फडणवीसांचाही हॉटेल वेस्टिनमध्येच मुक्काम. राज ठाकरेंसोबत राजकीय भेट नाही. मराठी भाषा दिन आणि साहित्य संमेलनाबाबत केली चर्चा. मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात सकल हिंदू समाज उतरणार रस्त्यावर, तर आंदोलनापूर्वीच परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास पालिका प्रशासनाकडून सुरुवात. परिसरात चोख पोलीस बंदोबस्त. पत्र्याच्या शेडजवळ वाळूचा टिप्पर रिकामा केल्यामुळे 5 मजुरांचा दबून मृत्यू. जालन्यातल्या जाफराबादमधल्या घटनेनं खळबळ. सांगलीमध्ये जीबीएसचा धोका वाढला. जिल्ह्यात जीबीएसचा 3रा बळी. खासगी रुग्णालयात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ. भाडेतत्वावर कार घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड. खराडी पोलिसांकडून दोघांना अटक. विक्री केलेल्या 16 कारसही जप्त. सिंधुदुर्गातील आंगणेवाडी जत्रेला आजपासून सुरुवात. देवीची विधिवत पूजा करून भरली ओटी, तर दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.